28 जून 2026ला TETचा पेपर होणार होता आणि या पेपर होण्याच्या एक दिवस आधीच प्रसारमाध्यमातून बातमी समोर आली की TETचा यावर्षी होणारा जो पेपर आहे तो लीक झाला। हा पेपर नेमका लीक कुठे झाला, याच्यामध्ये जे आरोपी होते ते आरोपी कुठले आहे, त्यांना पोलिसांनी कशा प्रकारे पकडलं, या संबंधित घटनेचा विश्लेषण आपण सविस्तर आजच्या या पॉडकास्टमध्ये करून घेऊया। नमस्कार, मी ॲडव्होकेट नागसिंग दाडसे आणि आपण पाहत आहे उद्यासमोर। मित्रांनो, TET 2026चा जो पेपर आहे हा 28 जूनला अपेक्षित होता। त्यानुसार सर्वांना हॉल तिकीट मिळाले आणि विद्यार्थ्यांना देखील त्यांचे सेंटर वगैरे मिळालेले होते। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी त्यांची तयारी पण केलेली होती आणि या वर्षीला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईननुसार काही शिक्षकांनी देखील या परीक्षेला हजेरी लावली होती। तेही देखील या वेळेला TETची परीक्षा, जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे, टीचर्स ॲबिलिटी टेस्ट, तर या परीक्षेला हे काही शिक्षक देखील बसलेले होते। परंतु काय झालं की एक दिवस आधीच बातमी प्रसारमाध्यमातून समजली की भिवंडी येथे TETचा जो पेपर आहे तो पेपर फुटला आणि तो पेपर फुटत असताना पोलिसांना गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी धाड टाकली आणि त्याच्यामध्ये 3 गुन्हेगारांना अटक केली। आता जे गुन्हेगार हाती सापडलेले आहेत तर ते एक धक्कादायक वास्तव आहे की हे तिन्ही गुन्हेगार परराज्यामधले होते। त्यामधला एक हरियाणामधला आणि 2 जण बिहारमधले आहेत। महाराष्ट्रातला पेपर महाराष्ट्र शासनाने ज्याच्या अधिपत्याखाली आहे त्या कंडक्शनमध्ये बिहार आणि हरियाणामधले आरोपी येतात आणि ते पेपर फुटतात। हे कुठेतरी आपल्या सर्वांना चक्रावून टाकणारी गोष्ट आहे आणि त्याबरोबरच विचार करायला लावणारी देखील गोष्ट आहे। तर या घटनेमुळे काय परिणाम झाला, तर जवळपास या परीक्षेला 6,125,000 विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते आणि 1728 केंद्रावर ही परीक्षा होणार होती। दुसरी बाब अशी आहे की या बाबतीत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी समोर आले आणि त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं की या संबंधित घटनेमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांची कसून चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिलेले आहेत। परंतु या संदर्भात विरोधी पक्षाने देखील ही बाजू खूप उचलून धरलेली आहे आणि त्यांच्याकडून सत्ताधारी पक्षावर शालेय शिक्षण मंत्री असोत, मुख्यमंत्री असोत आणि सरकार असोत त्यांच्यावर गंभीर ताशेर ओढला जात आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, राहुल गांधी आहेत, अभिजित दिपके जे कॉंग्रेस जनता पार्टीचे जे नीटच्या घोटाळ्यामध्ये आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांनी देखील या बाबतीत निषेध नोंदवलेला आहे। रोहित पवार आहेत, अशा भरपूर विरोधी पक्षामधले नेते आहेत की त्यांनी या बाबीला गंभीरतेने विरोध केलेला आहे। त्याबरोबरच मनसेने देखील आक्रमकरित्या आंदोलन केलेलं आहे। तर मित्रांनो, नीट नंतर CBSE नंतर जर TET घोटाळा होत असेल आणि तेही आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर हे कुठेतरी आपल्याला चिकित्सकपणे मूल्यमापन करण्याची गरज आहे आणि त्याबरोबरच विचार करायलाही भाग लावणारी गोष्ट आहे की कुठेतरी आपलं नियोजन कमी पडत आहे का। आपलं याबद्दल काय मत आहे नक्की कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार।